जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकमधून माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत. किरण, नाशिकचं राजकारण आपण आता गेल्या काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्रानं बघितलं. जसं गोकुळगीतेंनी जो काही त्यांनी पवित्रा घेतलेला होता, अनेक मनधरणी करण्याचे सुद्धा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आले, मात्र ते आपल्या मुद्द्यावरती ठाम होते. त्यांनी काही नंतर अडून राहिले होते त्या आपल्या मुद्द्यावरती. काय वाटतं नाशिकमध्ये काय होऊ शकतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये? काय चित्र आहे सध्या नाशिकमध्ये, काय सुरू आहे? सिद्धेश, अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे. अखेर आज मतदानाची जी प्रक्रिया आहे ते नाशिकमध्ये पार पडते. नाशिक जिल्ह्यामध्ये 9 मतदान केंद्र आहेत आणि जवळपास 619 मतदार आहेत. हे सगळे 619 मतदार वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती, म्हणजे जे 9 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे, खरं तर या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत. महायुतीने या सगळ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठी ताकद वापरून आपल्या नगरसेवकांना सहलीसाठी घेऊन गेलेला आहेत आणि सहलीमध्ये एकूणच कशा पद्धतीने मतदार करायचं, कारण काही नगरसेवक जे नवीन हे निवडून आलेले आहेत त्या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. खरं तर गोकुळ गीते यांनी संपूर्णपणे प्रचार यंत्रणा थांबवल्यानंतर महायुतीचा एकूणच विजयाचा जो मार्ग आहे तो सोपा होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीने मात्र महायुतीला मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीचा कुठलाही कॅन्डिडेट या संपूर्ण निवडणुकीमध्ये नाहीये, पण महायुतीच्या विरोधात मतदान करू अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याने गोकुळ गीते यांचं नाव अद्याप बॅलेट पेपरवरती आहे. गोकुळ गीते यांनी फक्त प्रचार यंत्रणा थांबवलेला आहे आणि त्यामुळे आज हा नवा ट्विस्ट जो आहे तो नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय. अशा पद्धतीचे मतदान केंद्र जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशाच 9 मतदान केंद्रावरती हे सगळे जे उमेदवार हे आज मतदान जे एकूणच करणार आहेत. खरं तर महायुतीकडनं नरेंद्र दराडे हे मैदानामध्ये आहेत. गोकुळ गीते यांचं नाव बॅलेट पेपरवरती असणार आहे. त्यामुळे किरण, त्यामुळे एकंदरीतच आता नाशिकमध्ये काय होतं ऐन वेळेला ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि माझ्यासोबत काही माझे सहकारी सुद्धा होते. तुमचे सुद्धा आभार.